नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 875. तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप चांगला प्रोजेक्ट आहे आणि इथे खूप जास्त फ्लॅट्सही म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, या प्रोजेक्टचं नाव आहे नक्षत्र आयलँड फेज 7 आणि लोकेशन आहे मोशी आणि इथे 1 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स असणार आहेत. टोटल 67 फ्लॅट्स म्हाडाने इथे अवेलेबल केलेले आहेत. संख्या खूपच चांगली आहे आणि याची प्राईज असणार आहे 21 लॅक्स आणि याचा जो कार्पेट आहे तो 405चा आहे. तर 1 BHK साठी युजली स्टँडर्ड कार्पेट एक 450चा असतो, पण हे म्हाडाचे फ्लॅट्स आहे त्यामुळे त्या हिशोबाने जरी 400चा कार्पेट जरी म्हटलं तरी चांगला कार्पेट इथे म्हाडाने दिलेला आहे आणि प्राईससुद्धा याची चांगली आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी याची मार्केट प्राईस बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर मार्केट प्राईस या फ्लॅटची जी आहे ती 48 लॅक्स ते 55 लॅक्सच्या मध्ये आणि कार्पेट आहे 630. ठीक आहे. तरी मला असं वाटतं म्हाडा जो ऑफर करतोय तो 400चा कार्पेट आहे. तर त्या हिशोबाने जर बघितलं तर 20 लॅक्स म्हाडाने ऑफर केलेले आहे. तर मला असं वाटतं मार्केट प्राईसपेक्षा स्वस्त दरात इथे म्हाडाने प्राईस ठेवलेली आहे. ठीक आहे. या एरियामध्ये मोशीमध्ये रेंट जर बघितलं तर 17,000, 18,000, 14,000 असं चालू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक ऑन अन ॲव्हरेज तुम्ही 15,000 रेंट पकडू शकता याचा. ठीक आहे. थोडंसं लोकेशनबद्दल आपण जाणून घेऊ. हे जे हा जो प्रोजेक्ट आहे, ही जी इंद्रायणी नदी आहे, ठीक आहे, त्याला लागूनच म्हणजे त्या एरियामध्ये हा तुमचा नक्षत्र आयलँड वगैरे हा प्रोजेक्ट आहे इकडे. ठीक आहे. आणि हा जो रोड आहे तो मोशी आळंदी रोड आहे. त्याला लागून म्हणजे त्याच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. अजून थोडं लोकेशनचे आपण व्हिज्युअल्स बघूया. हा, जसं मी सांगितलं, ही ब्ल्यूमध्ये तुम्हाला दिसते ती इंद्रायणी नदी आहे आणि त्याच्यानंतर हा जो रोड आहे देहू आळंदी रोड आहे, त्याला लागूनच हा मोशीमध्ये हा प्रोजेक्ट आहे. हे दोन लँडमार्क आहेत. ते बाकी हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आजूबाजू काय सगळं असणार आहे वगैरे. ठीक आहे. तर लोकेशनबद्दल ही माहिती. त्याच्यानंतर थोडंसं आपण अजून प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊया आता मेन. ठीक आहे. हा प्रोजेक्ट रेरावरती रजिस्टर्ड आहे आणि याचं पोझिशन जे असणार आहे ते डिसेंबर 2027 म्हणजे अजून 2 वर्षांनी याचं पोझिशन असणार आहे. ठीक आहे. या प्रोजेक्टवरती कुठल्याही प्रकारचं आहे लिटिगेशन आहे यांनी दिलेले आहेत, काही लिटिगेशन्स आहेत या प्रोजेक्टवरती. ठीक आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, ते मी सांगतो का. आणि इथे भरपूर विंग्स आहेत. ह्याच्यामध्ये टोटल 9 की 10 विंग्स आहेत. विंग ए पासून ते विंग जे पर्यंत आहे. तर टोटल 10 विंग्स आहेत किंवा 10 टॉवर्स आहेत. ठीक आहे. आणि ए पासून ते म्हणजे विंग ए बी सी डी ई एफ जी आणि एच आणि आय. ठीक आहे. हे जे 9 विंग्स असणार आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत आणि ही विंग जे जी असणार आहे, ठीक आहे, 7 माळ्याची एक सेपरेट बिल्डिंग म्हाडासाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये हे 67 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. तर मी रिपीट करतो, म्हाडासाठी सेपरेट स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा इकडे लिहिलेलं आहे विंग जे म्हाडा आणि याच्यामध्ये टोटल 67 फ्लॅट्स असणार आहेत. आता ही जी स्टँड अलोन बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये थोडे ऑफिस स्पेस असणार आहेत, शॉप्स असणार आहेत आणि म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. अशा तिन्ही गोष्टी या स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये असणार आहेत आणि विंग जे सोडून जे बाकीचे जे टॉवर्स आहेत ते सगळे प्रायव्हेट बिल्डरचे असतात. आता थोडंसं आपण लेआउट समजून घेऊ हाय लेवलला. तर हा असा लेआउट आहे. हा फ्लोर प्लॅन एवढा चांगला दिसत नाही पण ठीक आहे. तर ही जी विंग आहे ती ए विंग आहे. मग इकडे बी ही आहे ती ही बी विंग आहे. त्यानंतर सी आहे, ही डी, इकडे ई आहे, एफ, जी आणि इथे एच असं सगळं आहे. आणि तुमची जी इथे क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल आहे आणि थोडंसं त्याच्या लेफ्टला गेलं की तुम्हाला इकडे ही जी टॉवर भेटेल, इकडे जे टॉवर, सॉरी इथे दिसते जे टाईप म्हाडाचं लिहिलेलं आहे. ठीक आहे. इकडे आहे आणि रोड क्रॉस करून इकडे के पण आहे. ओके. तर असे भरपूर टॉवर्स आहेत इकडे म्हाडाचे नाही म्हणजे टोटल, आणि त्याच्यामध्ये हे जे टाईप आहे तो म्हाडाचा असणार आहे. थोडंसं आपण ग्राफिक्स चांगले बघून घेऊ याच्यामध्ये, त्यातून तुम्हाला एक आयडिया येईल. हां, याच्यामध्ये बघा व्यवस्थित दिसते. हे बघा इथे ॲम्युनिटीज दिसत आहे तुम्हाला, स्विमिंग पूल, त्याच्या बाजूला हा जो टॉवर आहे हा जे आहे, 7 माळ्याचा हा टॉवर असणार आहे म्हाडासाठी, ज्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट, शॉपिंग आणि कमर्शियल ऑफिससुद्धा असणार आहेत. ठीक आहे. आणि बाकी हे जे असणार आहे ते सगळे फ्लॅट्स ए पासून ते आयपर्यंत ते सगळे प्रायव्हेट बिल्डरचे बिल्डिंग्स असणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा ना सध्या तिकडे पोझिशन दिलेले आहेत काही टॉवर्सचे. ठीक आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. ते बघा इथे लिहिलेलं आहे त्यांनी
बी, ए, बी, सी, डी, ई आणि हे जेवढे विंग्स आहेत त्याच्यामध्ये बी आणि एफ जे आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ए अजून त्यांनी सेल म्हणजे विकायला काढलेला नाही आहे. ठीक आहे. आणि सी, डी, ई हे तिथे लोकं राहतात. सी, डी आणि ई. ठीक आहे. या तिन्ही विंगचं पोझिशन दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी. सी, डी आणि ई. ठीक आहे. आणि बाकी सगळं अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि म्हाडाची बिल्डिंग आहे ती सुद्धा सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्याचं पोझिशन असणार आहे डिसेंबर 2027 मध्ये. त्यामुळे नक्की जर तुम्हाला घ्यायचं तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा जाऊन सी, डी आणि ई विंगमध्ये जाऊन तुम्हाला बाकी सगळी माहिती मिळेल की मेंटेनन्स किती काय वगैरे सगळं. पण म्हाडाची स्टँड अलोनच बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आपण हे समजून घेऊ की हा हा आहे जे विंगचा फ्लोर प्लॅन. ठीक आहे. तर इकडे बघितलं तुम्ही शॉप्स आहेत, कमर्शियल स्पेसेस आहेत आणि इकडे मग म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. पार्किंग थोडंफार त्यांनी दिलेलं आहे इकडे. पार्किंग त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे जे विंगसाठी पार्किंग आहे. टोटल 36 पार्किंग असणार आहेत आणि 180 स्कूटर पार्किंग. 180 स्कूटर पार्किंग आणि 36 कार पार्किंग असणार आहेत. तर प्रोव्हिजन केलेलं आहे पण आय थिंक पार्किंगसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत. जे तर हा होता हाय लेवल प्लॅन. त्याचं मी तुम्हाला व्हिज्युअल्सही दाखवतो. हे बघा ही बिल्डिंग हे सगळं दिसायला असं असणार आहे प्लॉट. ही ए विंग आहे आणि बाकी हे सगळं बी, सी, डी, ई, एफ, जी, एच आणि म्हाडाची इकडे सेपरेट ही बिल्डिंग दिसते. ॲम्युनिटीज इथे आहेत आणि त्याच्या बाजूला ही सेपरेट बिल्डिंग जी आहे ती म्हाडाची असणार आहे जे विंग. त्या व्यतिरिक्त अजून आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये. हा फ्लोर प्लॅन बघून घेऊ आपण. म्हणजे कसं असणार 1 BHK कॉन्फिगरेशन कसं असणार आहे. ठीक आहे. तर जे विंगमध्ये इकडे स्टेअरकेस वगैरे आहेत आणि इथे लिफ्ट दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. आणि इथे हा पॅसेज आहे आणि पॅसेजमधून एंटर केल्या गेल्या तुम्हाला इथे लिव्हिंग रूम मिळणार आहे. लिव्हिंग रूमला एक बाल्कनी असणार आहे. त्याच्यानंतर इथे राईट साईडला किचन आणि किचनला लागूनच ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. आणि लिव्हिंग रूमवरून पुढे गेलं की तुम्हाला बेडरूम, कॉमन वॉशरूम आणि बाथरूम असं एक स्टँडर्ड स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. तर ॲडव्हान्टेज हा चांगला आहे की इथे बाल्कनी पण दिलेली आहे आणि ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ती एक चांगली गोष्ट आहे. तर हा एक स्टँडर्ड असा 1 BHKचं त्यांचं लेआउट असणार आहे. आता आपण थोडेसे अजून याच्यामध्ये व्हिज्युअल्स बघून घेऊया प्रोजेक्टचे. आय थिंक आपण सगळी माहिती घेतलेली आहे. फक्त आता थोडंसं बिल्डिंग ही दिसायला कशी असणार आहे ती बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर हे त्याचं बिल्डिंगचं एलिव्हेशन असणार आहे. हा एरियल व्ह्यू आहे आणि इकडे ही जे बिल्डिंग आहे ती म्हाडाची असणार आहे. हे सॅम्पल फ्लॅटचे फोटो आहेत थोडेसे. हे अंडर कन्स्ट्रक्शनचे फोटो आहेत. मे 2025 आहेत हे. प्रोजेक्ट व्हिडिओ बघून घ्या आपण. एक चांगली गोष्ट आहे म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला ॲम्युनिटीजला ॲक्सेस नसणार आहे आणि त्यामुळे मेंटेनन्सही तुम्हाला जसं बाकीच्यांना जे भरावं लागणार आहे प्रायव्हेट बिल्डर्सचे जे आहेत त्यांना तेवढं भरावं नाही लागणार. तुम्हाला मेंटेनन्स कमी लागेल. ओके. बरं व्हिडिओ खूपच एक्सटेंड झाला पण ठीक आहे. हे मे 2025चं आहे साईट व्हिजिट स्टेटस आहे त्याचं. तर एकदा साईट व्हिजिट करून म्हाडाची जी जे बिल्डिंग आहे त्याचं कन्स्ट्रक्शनचं स्टेटस काय आहे हे एकदा नक्की चेक करा. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. बाकी प्रोजेक्टचे जे रिव्ह्यूज आहेत ना ते खूप चांगले आहेत. जे लोक आता राहत आहेत ठीक आहे तुम्ही जर रिव्ह्यूज बघितले तर गुगलवरती त्याचे रिव्ह्यूज वगैरे चांगले आहेत. काही प्रॉब्लेम नाहीत. सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत.
ठीक आहे. फक्त काही निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत, ते पण पोझिशनला घेऊन आहेत. म्हणजे ज्यांनी आधी बुक केलं होतं त्यांना पोझिशन थोडंसं उशिरा मिळालं. पण बाकी सगळं अम्युनिटी, सोसायटी वगैरे सगळं खूप चांगले त्यांनी दिलेलं आहेत रिव्ह्यूज. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. नक्की ट्राय करा. हे लोकेशनसुद्धा चांगलं आहे. या लोकेशनमध्ये भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. पण त्यातल्या त्यात इथे मला चांगला म्हणजे प्राईस वगैरे, कॉन्फिगरेशन, कार्पेट आणि रिव्ह्यूजसुद्धा चांगले आहेत आणि म्हाडाची स्टँड अलोन बिल्डिंग आहे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा इकडे. ठीक आहे. धन्यवाद.